कुणीही त्याचं स्नान करायसारखी परिस्थिती कुठल्याही बेटावर कुठल्याही त्या त्यामुळं ज्या पद्धतीचं नियोजन या लोकांनी केलं आतापर्यंत अनेकदा त्यांची सत्ता आहे, दुसरं कोणाची सत्ता आहेच नाही इथं. त्यामुळं त्यांनी काय विकास केला आणि काय आश्वासनं द्याले ते, आणि देत असताना त्यांना असं वाटत का नाही की आपण हे इतके दिवसापासून आश्वासन देतो पण कुठल्याही प्रकारचं नांदेडकराला आपण खुश करू शकलो नाही, हे दुर्दैवाला वाटत सुद्धा नाही. हे आणि सत्ता आणि पैशाच्या जोरावर इलेक्शन जिंकणे, दाब दडपशाहीचं माहोल सगळा या पूर्ण महानगरपालिकेमध्ये निर्माण करून ठेवलेला आहे. त्यामुळं आपल्या सगळ्याला माझी विनंती आहे की आपण सुद्धा हे सगळ्या गोष्टी जे आपल्याला डोळ्याने दिसतात, जे सत्य आहेत ते आपण मानल्या पाहिजेत. माझी आपल्या माध्यमातून नांदेडकरांना सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की एकदा हे सगळ्या गोष्टीचा विचार करून पाहिला पाहिजे. हे लोक आतापर्यंत फक्त आपल्या इष्टमित्र, आपले स्वकीय यायचे घर भरण्यासाठीच हे सगळे निधी वापरले जातो. कुठल्याही प्रकारचं नांदेडकरांसाठी म्हणून स्वच्छ पियाचं पाणी असेल, वाहतूक कोंडीचा विषय असेल किंवा नगरपालिकेमध्ये लोकांची होणारी हेळसांड असेल, मग ते घरकुलाच्या संदर्भातली असेल किंवा कुठले अन्य जे नगरपालिकेमध्ये दैनंदिन गोरगरिबांचे कामं पडतात त्याच्या संदर्भात असेल, अनेक वर्षापासून अधिकारी जिथल्या तिथंच आहेत, ते त्या नगरपालिकेचे मालक होऊन बसलेले आहेत. या सर्व बाबीचा विचार करून नांदेडकर जनता यावेळेस त्या पोकळ आश्वासन देणाऱ्यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने उभे केलेले सर्व उमेदवार हे ग्राउंडवर राहणारे माणसं आहेत, लोकांसाठी झटणारे माणसं आहेत. आणि आम्ही जे काही उमेदवार दिले ते निष्कलंक निष्प्रभ आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आपण या आपल्या भौतिक सुविधा असतील, या शहराचा विकासाचे विषय असतील, ते नांदेडकर जनतेने त्यांच्यावर एकदा विश्वास ठेवून पाहावा अशी आपल्या माध्यमातून मी सर्व नांदेडकर जनतेला विनंती करतो. धन्यवाद. तर आता निवडणुकीला 72 घंटे शिल्लक असताना तुमचे आता प्रेस होते, 35 उमेदवार असले ते आता नांदेडकरांना बहुतेक कळत असावं. निवडणूक लढायची म्हणून लढते शिवसेना का खरंच विजयासाठी शिवसेना लढते? विजयासाठीच लढते आहे. आणि 35 उमेदवार जेव्हा उभे केले, जवळपास आमच्याकडे 150 लोकांनी उमेदवारीसाठी अर्ज केलेले होते. 150 लोकांपैकी 35 लोक आता रिंगणात आहेत. संपूर्ण प्रक्रिया ही समोरासमोर केलेली आहे, त्यामुळे कळत नाही याच्यातला भाग नाही. आम्ही मुलाखती घेऊन उमेदवारी निश्चित केलेली आहे. तसं नाही, शिवसेना म्हटलं इतिहास आम्ही 28 पासून बघतो, उत्साह असतो, गर्दी असते, म्हणजे सगळं काही मिळायचं. यावेळेस काही गेल्या 5 दिवसापासून हा प्रश्न आहे. गेल्या 5 दिवसापासून स्वतः खासदार साहेब, स्वतः मी प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार, पदयात्रा, कॉर्नर बैठका उमेदवारांसोबत स्वतः करत आहेत. आणि वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये तशा प्रकारच्या बातम्या देखील आलेल्या आहेत. कदाचित आपण ह्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मोठ्या मोठ्या सभांकडे अधिक लक्ष देत असल्यामुळे त्या आपल्या लक्षात आले नसाव्यात. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अत्यंत नियोजनबद्ध प्रचार चालू आहे. आम्ही जनतेमध्ये जात आहोत, लोकांच्या घरोघर जाऊन लोकांचे आशीर्वाद घेत आहोत. आमचे उमेदवार जरी आर्थिकदृष्ट्या गरीब असले तरी लोकांची सेवा करण्याची त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. आणि त्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावरच लोक आम्हाला आशीर्वाद देतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. सत्तेसाठी कोणाला पाठिंबा असेल तुमचा? महापालिकेत जेव्हा सत्तेचा मलिदा खाणारे आम्ही नाहीत, पाठिंबा देणारे आम्ही नाहीत. जे नांदेडच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, नांदेड शहराला आज दुर्दैवानं म्हणावं लागतं, पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतं. शुद्ध पिण्याचं पाणी देणं आणि ते दररोज देणं
नांदेड शहरातील आरोग्याची व्यवस्था सुधारणं, नांदेड शहरातल्या लोकांना आरोग्य सुविधा, दवाखाने निर्माण करून आरोग्य सुविधा पुरवणं आणि नांदेड शहरामध्ये नांदेड महानगरपालिकेची परिवहन सेवा सुरू करणं हा या प्राधान्य ज्या गोष्टीला देईल त्या लोकांना आमचा पाठिंबा असेल. म्हणजे ते भाजपाचं तरी चालेल. आता अजून निवडणूक 2 दिवस बाकी आहेत. 35 उमेदवार आहेत, म्हणजे 35 उमेदवार तर आपली एकटेच सत्ता येणार नाही. 35चे 35 जरी आपली निवडून आली तरी कुठल्याही जो आकडा आहे, भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शिंदे गट असो, जर आपण बघितलं तर मला वाटतं कोणी ना कोणी कुठे ना कुठल्या प्रभागामध्ये एकमेकांशी युती केलेली आहे. असा एकही पक्ष नाही की तो सर्वच्या सर्व जागा लढवत आहे. त्यामुळे जरी आमचे 35 उमेदवार असले तरी आम्ही निर्धाराने ते लढवतोय आणि आमचा अजेंडा स्पष्ट आहे की लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी दररोज द्या, आरोग्य सुविधा द्या, परिवहन सुविधा द्या, रस्त्याची व्यवस्थितरित्या नियोजन करा. या ज्या गरजा भागवतील त्या उमेदवारांच्या सोबत आम्ही निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये काम आपली करू. कोणाशी युती आहे की नाही? आपण सांगितलं कोणताही पक्ष असो एकमेकांशी युती करून आहे. आपली कोणाशी? आम्ही काही ठिकाणी काँग्रेस सोबत लढतो आहोत आणि जे आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या हिताचं राहील, नागरिकांच्या हिताचं राहील, अशा प्रकारची आमची युती आहे. कुठल्या क्रमांकासाठी शिवसेना लढती आहे? कुठल्या क्रमांकासाठी? आम्ही जिंकण्यासाठी लढतोय, क्रमांकासाठी नाही. आणि आम्हाला खात्री आहे की जर नैतिक दृष्ट्या निवडणुका पार पाडल्या तर आम्ही निश्चितपणे पहिल्या क्रमांकावर राहू. आजपर्यंत आपण महाविकास आघाडी यांनी सांगितलं की शिवसेनेकडनं आणि राष्ट्रवादीकडनं आम्हाला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही याचा मी आता उद्या आहे. अनेक ठिकाणी आपले उमेदवार आहेत, त्या ठिकाणी काँग्रेसला आपण पाठिंबा देणार. नाही, मी स्वतःच या बाबतीमध्ये काँग्रेस सोबत मी आणि आमचे सगळे जिल्हा प्रमुख मिळून महानगरपालिकेचे आमचे मरावार आम्ही 2दा 3दा 4दा बैठकी झाल्या. पण दुर्दैवानं कसं असते की हे स्थानिकच्या निवडणुका असतात, स्थानिकचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात. पण आघाडी म्हणून आम्ही आमचा धर्म पाळला. आम्ही आमच्या परीने सगळं त्यांना विनंती केली, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. पण स्थानिक पातळीवर आपल्याला माहिती आहे एकही पक्षाचं एकूण एका सगळं जमते जमत नाही हे चालू असतात. एक स्थानिक पातळीच्या वरचा विषय असतो. त्यामुळं जिथं जसं जमल तसं सगळ्यांनीच या महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच ही परिस्थिती आहे आणि स्थानिकची तिथली समस्या असल्यामुळे ती तशी परिस्थिती उद्भवू शकते. नांदेडमध्ये माझा प्रश्न बोलताना आहे, तुम्ही जे म्हणतात की 1 नंबरला शिवसेना राहील, तुम्ही संपूर्ण उमेदवार देऊ शकले नाही, 1 नंबरला शिवसेना कोणत्या बेसवर राहील ते सांगत असतो. आम्ही जास्तीत जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काँग्रेस सोबत आमची चर्चा चालू होती. आदरणीय खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार चव्हाण चर्चा करत होते. त्यातून काही जागांवरती समझोता झाला होता आणि म्हणून सर्वच जागावरती उमेदवार उभे न करता ज्या ठिकाणी निवडून येणाऱ्या जागा आहेत त्या ठिकाणी आम्हाला उमेदवार देता आले. आणि म्हणाला पत्रकारांचं लक्ष मोठ्या सभांकडे होतं. एक मिनिट, पत्रकारांचं लक्ष मोठ्या सभांकडे होतं. मग शिवसेनेमध्ये आजच्या घडीला एकही मोठा नेता नाही काय ज्यांची इथे सभा होऊ शकेल असं? मी स्वतः शिवसेनेचा उपनेता म्हणून मैदानात आहे. ज्यांच्याकडे संपूर्ण नांदेड हिंगोलीची जबाबदारी पक्षानं सोपवलेली आहे ते स्वतः खासदार नागेश पाटील आष्टीकर मैदानात आहेत. महानगरपालिका क्षेत्रांमध्ये अनेक महानगरपालिकांची निवडणूक चालू आहे.
सगळ्याच ठिकाणी सगळ्याच नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांना येणं शक्य नसतं. त्यामुळे काही ठिकाणी पक्षप्रमुख, काही ठिकाणी युवासेना प्रमुख, काही ठिकाणी शिवसेनेचे नेते, काही ठिकाणी शिवसेनेचे उपनेते, काही ठिकाणी शिवसेनेचे प्रवक्ते, काही ठिकाणी शिवसेनेचे खासदार, काही ठिकाणी शिवसेनेचे आमदार, अशा प्रकारे महानगरपालिकेच्या निवडणुकांची जबाबदारी उद्धवसाहेब ठाकरे यांनी सोपवलेली आहे. आणि त्यानुसार सगळेच नेते, उपनेते, पदाधिकारी, खासदार, आमदार हे आपापल्या पद्धतीनं आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचार सभा घेत आहेत. तर महाराष्ट्रामध्ये मनसे आणि शिवसेनेची युती झाल्याचा आनंद व्यक्त होत असताना नांदेडमध्येही मनसे गट मार्फत एक आनंदोत्सव साजरा केला छोट्या प्रमाणात. त्यावेळेस तुमच्या शिवसैनिकांचे जे म्हणावे असे चेहरे दिसले नाही आणि आजही या निवडणुकीमध्ये सुद्धा मनसेचा कुठलाही चेहरा दिसत नाही. पण मनसेचं अस्तित्वच नाही असं तुम्हाला म्हणायचं नांदेडमध्ये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी जाहीर केलं की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, स्थानिक पातळीवरती काही प्रमाणामध्ये कुरबुरी असतात, काही प्रमाणामध्ये दुर्लक्षित घटक असतो. इथून पुढच्या कालखंडामध्ये शिवसेना आणि मनसे म्हणजे शिवशक्ती एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आघाडीवरती दिसेल. नांदेडचा प्रश्न आहे महाराष्ट्रात नांदेड आलंच. नांदेडमध्ये जाहीरनामे प्रकाशित केले. शिवसेनेचा जाहीरनामा कधी प्रकाशित होणार आणि सुषमा अंधारेंची सभा वगैरे आहे का? उद्या सुषमा अंधारेंची सभा नांदेड शहरामध्ये आहे. आणि जाहीरनाम्याचं तुम्ही जर म्हणाल की 2008 ते 2025 या कालखंडामध्ये 6,000 कोटी रुपयाचा निधी या नांदेड शहरासाठी आला. त्या सगळ्या योजनेचा पंचनामा म्हणजेच आमचा जाहीरनामा आहे. लोकांची पिण्याच्या पाण्याची गरज आहे. लोकांना आज विकत घेऊन पाणी प्यावं लागतं, हे दुर्दैव आहे. ते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं. आज महानगरपालिकेचे किती दवाखाने या ठिकाणी आहेत. जर तुम्ही पत्रकार म्हणून जर त्याचा मागोवा घेतला तर तुम्हाला या नांदेड शहरातील आरोग्याची दुरावस्था लक्षात येईल. नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये लिखित असते ना. हो आहे ना, सगळ्यांचे जाहीरनामे प्रकाशित झाले. हो आहे. आणि ते प्रत्येक जाहीरनामे नंतर ज्या इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून तो परिपाठ आहे. त्याच्या संदर्भात ज्या प्रभागामध्ये आमचे उमेदवार प्रचार करतायत त्या प्रभागामध्ये तशा प्रकारचे जाहीरनामे आम्ही प्रसारित केलेले आहेत. बरं, माझा प्रश्न आहे की आता शिवसेना आपण तुम्ही सांगता की संपूर्ण ताकदीने या ठिकाणी उभे आहे असं सांगतात, एक नंबरला राहील असं स्टार प्रचारकांची यादी दिसत नाही. एकही स्टार प्रचारक या ठिकाणी शिवसेनेने सगळे एनर्जी मुंबई आणि पुण्यात नाशिक पोलीस लावले का? नांदेडची तेवढी आवश्यकता वाटत नाही का? स्टार प्रचारक आहोत ना आम्ही. आमचे जिल्हा प्रमुख आहेत, आमचे खासदार साहेब आहेत, आणि उद्या सुषमा अंधारे येत आहेत. सुषमा अंधारे उद्या येतात ना. उद्याला सभा आहे. उद्या सुषमाताईची सभा आहे आमची याच्यामध्ये तरोडा, दोन्ही तरोड्याच्या सेंटरमध्ये आम्ही सभा ठेवलेली आहे. आणि तिथून पुन्हा जाता सिडकोची सुद्धा ते करणार. सिडकोला बघितलं कॉर्नर बैठक सिडकोची पण आहे. शेवटच्या दिवशी सभा घेतली. म्हणजे शिवसेनेचा महाराष्ट्रापैकी आणि एकूण जे आरोप होत आहे मराठवाड्यातली शिवसेना संपली, म्हणजे शिवसेनेचा स्ट्राईक रेट संपलेला आहे का? नाही, संपली कशावरून? नाही, संपली कशावरून? लोकांना म्हणले म्हणून थोडीच आहे. संपली कशावरून असं नाही म्हणता, कारण संपली कशावरून म्हणता तुम्ही? 35 उमेदवार रिंगणात आहेत आणि सक्षमपणे लढतायत. तेव्हा आता एक तर तुम्हालाही माहिती आहे, नाही एक तर तुम्हालाही माहिती आहे की आजकाल सगळं कोण्या पद्धतीने निवडणूक लढवणं चालू आहे हे सगळं तुम्हाला माहित आहे. आमच्या पक्षामध्ये सगळे गोरगरिबाचे लोक आहेत. फार काही नाही धंदाडगे नाहीत. आमचे धंदाडगे यांनीच पळून गेलेले आहेत. असं आहे. त्यामुळे ठीक आहे, पण आम्ही जे लढवायला लागलो ते सक्षम पद्धतीने लढवायला लागलो, इमानदारीने लढवायला लागलो.
अरे येत आहे आणि सगळीकडे तुम्ही बघितलं असेल नगरपालिकेमध्ये जेवढे आजच्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे जेवढे उमेदवार आहेत तेवढे आमचे उमेदवार आहेत असं थोडी नांदेडमध्ये कुठल्या सत्ता आले झाली आमची युती झाली ना युती झाली चलो